पूर्ण व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी कुळसकर. मित्रांनो, परत एकदा महाभारताचं युद्ध छेडलेलं आहे आपल्या देशामध्ये, आपल्या राष्ट्रामध्ये, भारतामध्ये. आता तुम्ही म्हणाल आता महाभारत कधी सुरू झालं? मित्रांनो, महाभारत हे एक पहिलं विश्वयुद्ध आहे. आपण म्हणतोय की आता तिसरं महायुद्ध सुरू होईल किंवा आता जे युद्ध सुरू आहे इराण आणि अमेरिका आणि इस्रायलमध्ये, आपण म्हणतोय की हे तिसरं महायुद्ध सुरू झालेलं आहे किंवा त्या तिसऱ्या महायुद्धाकडे त्यांनी वाटचाल सुरू केलेली आहे. मित्रांनो, हे तिसरं महायुद्ध आपण म्हणतोय, तर तसं बघायला गेलं वास्तविकरित्या वास्तव काय आहे तर हे चौथं महायुद्ध सुरू होईल. मित्रांनो, पहिलं विश्वयुद्ध म्हणजेच महाभारताचं युद्ध हे पहिलं विश्वयुद्ध होतं, हे समजणं आवश्यक आहे. आता अमेरिका काय करते आहे, इस्रायल काय करते आहे, इराण काय करते आहे, कुठला मिसाईल सोडतोय, कुठला ड्रोनने अटॅक करतोय, कुठली युद्धपोत इस्रायल जवळ आलेली आहे, त्या इराण जवळ आलेली आहे, आणि त्याच्यावरून तो इराण काय करतोय, तो इस्रायल काय करते आहे, अमेरिका काय करते आहे, त्या आखाती देशामध्ये काय घडते आहे, त्या आखाती देशामधील अन्य जे देश आहेत, राष्ट्र आहेत, त्यांच्यावरती इराण कसं काय अटॅक करतोय, हल्ला करतोय, या सर्व बातम्या तुम्ही ऐकताय. इराणचं एवढं नुकसान झालं आहे, इस्रायलचं एवढं नुकसान झालं आहे, अमेरिकेचं एवढं नुकसान झालं आहे, अमेरिकेचे जे काही बेस होते इतर देशांमध्ये, त्या आखाती देशांमध्ये ते किती जे बेस आहेत ते उद्ध्वस्त झालेत वगैरे वगैरे तुम्ही चर्चा ऐकतच आहात. पण आता एका चर्चेला उदाहरण आलं आहे, ते म्हणजे पेट्रोलियम पदार्थ आणि LPG याच्यावरती चर्चा सुरू झाली आहे. त्याची तुटवडा, त्याची कमतरता आता भासते पुऱ्या जगाला या युद्धामुळे. कारण ज्या मार्गाने हे वाहतूक व्हायची, आयात निर्यात व्हायचा, ते मार्ग कोणतं तर समुद्री मार्ग. आता ह्या समुद्री मार्गामध्ये ज्या काय अडचणी निर्माण झाल्या, इराणने अमुक एका युद्धनौकेवरती हल्ला केला हे आपण समजू शकतो, पण इराणने ह्या काय व्यापारिक जे काही नौका आहेत, युद्धबोटी आहेत, त्याच्यावरती हल्ला केला आणि त्याच्यामुळे झालेलं नुकसान हे अपरिमित आहे. आणि अशा ह्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आयात निर्यातीवरती सुद्धा परिणाम झालेले. आणि त्या मार्गाने जर आपल्याला पेट्रोलियम पदार्थ आणायचे असतील किंवा LPG आणायचं असेल तर आपल्याला अडचणी निर्माण झालेली आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये भारत आयात निर्यात करतोय. आपल्याला ज्या गरजेच्या आहेत, ज्या आवश्यक गोष्टी आहेत, तो आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यासाठी इराणने सुद्धा त्याला सहमती दिलेली. एवढ्या गोष्टी असताना सुद्धा आपल्या देशामध्ये एक महाभारत घडवलं जाते. म्हणून मी सुरुवातीला म्हणालो महाभारत. आता आपण सामान्यरित्या वैचारिक असो, तात्विक असो किंवा शस्त्रीय असो, अशा कुठल्याही युद्धाला आपण काय म्हणतो, महाभारत म्हणतो. सामान्य दोन गटामध्ये किंवा दोन व्यक्तीमध्ये जर तात्विक, वैचारिक किंवा शस्त्रीय शस्त्र घेऊन दोघांमध्ये जर तुंबळ माजलं गेलं